खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली बानूबाई. बस बस बस, तुमची सुपारी काय एवढ्या लवकर फुटणार आणि फोडू पण नका. गाणं याच चालीवर आहे, पण गाणं आहे अंधश्रद्धा निर्मूलनाचं. या समाजातील आजचं अंधश्रद्धेचं वास्तव सांगणारं गाणं आहे, पण गाण्याची चाल मात्र आहे खंडेरायाच्या लग्नाला. आवडेल ना म्हणायला? मी एकटा म्हणणार नाही, तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर हे गाणं म्हणायचं आणि मोठ्या आवाजात म्हणायचं. अख्ख्या गावाला आज ऐकू गेलं पाहिजे तिथं काय चाललंय नेमकं. म्हणणार ना सगळेजण? गाण्याचे बोल असे आहेत. माझ्या भारत देशात, अजून मोठा आवाज आला पाहिजे आणि एका सुरात आला पाहिजे. माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, कितीही शिकला साध विज्ञान विसरला. माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, कितीही शिकला साध विज्ञान विसरला. त्यानं लिंबू मिरची बांधली दवाखान्याच्या दारावर, गुण येईन रोग्याला सांगे बाहेरच बघायला, सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला. काय इंजिनियरची कथा, त्याची वास्तू पुरुष देवता, घरी पुरोहित आणुनी करी वास्तूची शांतता. काळी बाहुली बांधली त्याने नवीन बंगल्याला, नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला. माझ्या शेजारचा तो गणू झाला कॉम्प्युटर मास्टर, म्हणे कॉम्प्युटर गणपती त्याचा माऊस हा उंदीर. राशी भविष्य कुंडलीचा त्याने प्रोग्राम बनेवला, प्रोग्राम बनेवला साध विज्ञान विसरला. देशाचा अंतराळवीर जरी गेला तो चंद्रावर, खाली येताच धरतीवर त्याच्या मनी एक विचार. कधी येईल संकष्टी मला उपवास धरायला, मला उपवास धरायला साध विज्ञान विसरला. माझ्या गावात शाळेवर आहे शिक्षक पदवीधर, रोज विज्ञान शिकवितो पण श्रद्धा भोंदूवर. जन्मपत्रिका जुळणारी वधू शोधून थकला, वधू शोधून थकला साध विज्ञान विसरला.
पद्धत लावली. पण हुशार आहे बरं का. हा, पण असं तोंडाला लगेच लावायचं. आता ती घाबरलं बरं का. ह्याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलेलं असू शकतं ना. गुंगीचं औषध असेल आणि तुम्हाला गुंगी आली की जर पळवून नेलं तर काय करणार. पण घाबरू नको बेटा, ह्याच्यामध्ये पाणीच आहे का नाही मी पण जरा पिऊन बघतो. हा, पाणीच आहे, पाणीच. हे चढणार बेडणार काय नाही, काय काळजी करू नका. पाणीच आहे बरं का. बस आहे. हा, ते घाबरलं होतं थोडस म्हणून मी पिऊन दाखवलं. एका तांब्यामध्ये पाणी नाही आणि एका तांब्यामध्ये पाणी आहे. नीट निरीक्षण करायचं आहे. मी काय सांगतोय ते बघायचं आहे. हे टोपण घ्यायचं आणि असं फुकायचं जोरात. असं फुकायचं जोरात. फुकलं का नाही. जरा सगळे गावकरी आज कार्यक्रमाला आलेत का बघायचं. हा, नंतर ही चिमणी देणार, याला फुकायचं आणि ही हाडळीची काठी कवटीची अशी याच्यावरनं फिरवायची, छव करायचं. जर काय याच्यामध्ये लपवलेलं असेल तर पळून जाईल. हे घे पहिल्यांदा. हा, फुक जोरात. फुक, फुक जोरात. हा, शाबास. आता बघ जरा सगळे दिसतात का. सगळे आलेत का कार्यक्रमाला. बघ त्याच्यातून. अरे बघायच्या आधीच नाही म्हणते होय. हा, दिसतंय का. दिसतंय. हा, हे घे. ही चिमणी घे. तिथे इकडं. हा, फुक जोरात. फुक. हा, उलट कर त्याला आणि ही कवटी त्याच्यावरून फिरव. अशी जोरात फिरव. शाबास. फिरव. आता काय करायचं सांगतोय बघ. हे पाणी आहे. हे पाणी मी तुला देतो. हे पाणी या चिमणीमध्ये भरायचं. कसं भरायचं. असं भरायचं. अर्धा दिवा भरायचं. किती. हा, भर हळूहळू. गडबड करू नकोस. तेव्हा थरथर थरथर हात कापायला लागलाय तिचा. अजिबात घाबरू नकोस. हळूहळू भरायला सुरुवात कर. बर बेटा जोरात. हा, बर. बस. हा, बर. पूर्ण भरून झाले की मला सांग. भरलं का. अर्धा भरायचं, सगळं नाही भरायचं. हा, शाबास. आता काय करायचं. ते राहिलेलं पाणी रॉकेल समजून पिऊन टाक. पिऊन टाक. पाणीच आहे. पिऊन टाक. काय नाही होत. पिऊन टाक. पिलं का. पिलं. हा, बघा ज्याला वात नाहीये आणि ज्याच्यामध्ये आपण पाणी भरलेला आहे, जो दिवा तपासलेला होता, त्याला आता हे टोपण मी लावणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरांना विनंती करतो की सर जरा पुढे या आणि पेट्टी मेणबत्तीच्या साह्याने हा दिव्याला आपण प्रज्वलित करायचंय. हळूच याला लाव. बघू काय होतंय. या ठिकाणी दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि या कार्यक्रमाचं आगळं वेगळं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. की ही आग कशाने लागली असेल. अशाच. काय हुशार आहे पैलवान. लगेच जमतो. पकड. हा, तू पण पकड इकडं. हे बघ पैलवान. 1 2 3 म्हटलं की जेवढी ताकद आहे त्या ताकदीनं त्याला ओढायचं. ओढलं की ते तुटल आणि बारका लंगर बाहेर येईल. सुरू करायचं का. थांब. हे बघ. हे पैलवान वेळ देणार आहे 10 सेकंद. नाहीतर रातभर हेच उद्योग करत बसा. तेवढा वेळ नाही आम्हाला. आपल्याकडे वेळ कमी आहे. हा, इकडे बघ. हे पैलवान 10 सेकंद देणार. किती. हे सगळ्यांनी 1 ते 10 कडे मोजायचे. पहिलीच्या वर्गात जायचं. हा, 1 2 3 म्हणले सुरू करायचं बरं का. पैलवान हात सोडायचा नाही. नाहीतर हे काडी पैलवान इकडे जाऊन आपटोय. हे पैलवान हात सोडायचा नाहीतर हे पैलवान इकडे आपल्याला डोकं फुटल. हा, सुरू करायचं का. थांबा थांबा. 1 2 3 सुरू. 1 2 3 मी तर बसलाय पण आयुषचं प्रत्येक गोष्टीकडे लक्ष आहे. असा एकटक टवकारून बघतोय तो मागापासून. कार्यक्रम सुरू झाल्यापासून मी बघतोय. खरंय का नाही आयुष. तुला समजून घ्यायचंय का नाही सगळं. याला सगळं समजून घ्यायचंय. अंधश्रद्धा कशा असतात, लोकांना कसं फसवलं जातं आयुष. पण अडचण अशी झाली खंडाईत सर. अडचण अशी झाली जसा दिवा पेटला तसा आयुष तिथं चुळबुळ चुळबुळ करायला लागला. एकदम असा एकदम टन दिशेने उडला. खरंय का नाही. खरंय तेव्हा खरंय म्हणतोय. असं आज नाही होत. असं 3.5 वर्षापासून आयुषच्या बाबतीत घडतंय. आयुष वर्गामध्ये बसलेला असतो पण
थोडस लक्ष विचलित होतं. खरंय का नाही? होतं का नाही? असं मध्ये मध्ये होतं का नाही? थोडस लक्ष विचलित, जास्त नाही, एक 20-25% होतं. खरंय ना? होतंय. हा, मला माहित होतं. इकडे ये, असा हात जोड. तुला हे का होतंय हे मी तुला सांगणार आहे. माझ्याकडे इथे नारळ आहे. पैलवान कुठे गेला रे मागाचा? जरा पैलवान इकडे रे. पैलवान इकडे ये. हा, हे बघ, हा नारळ याच्यावर उतरून टाकू. इकडे जरा, इकडे. हा, हात जोड, घाबरू नको. आज तू खाली थांब, तुझ्यावर नाही उतरवायचं. याच्या मागे जी काय इडापिडा लागलेली आहे ती सगळी या नारळाद्वारे मी काढून दाखवणार आहे. हे बघ, हे नारळ सोलायचा इथं. हा, सोल हातानं सोल. बघू सोलता येतो का तुला? हा, सोल जोरात. शाबास रे पठ्या, एक नंबर. कसा पैलवान पाहिजे बघा. एका हातानं नारळ सोलायला लागलेला आहे. डोळे जाग, घाबरू नकोस. याच्या मागे जी काही 3.5 वर्षाची साडेसती लागलेली आहे ती सगळी मी आता काढून दाखवणार आहे. असं कोण करतं? बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक करतात आणि लोकांना फसवतात. सोलला का? हा, अरे सोल की अजून, आणि फोड तिथं खाली जोरात. हा, फोड जोरात तिथं खाली. शाबास. ती फरशी आणा जरा इकडे, फरशीवर ठेवून फोडल तो. हा, फोड तिथं. त्यानं हातानं सोलला बघा सगळा नारळ. तू घाबरू नकोस, काय होणार नाही. तुझ्या मागे जी काय इडापिडा लागलेली आहे, हा, फोड आता तिथं. बस बस, एक बाजूने सोलला गेला का? फोड तिथं, जोरात फोड. एका रट्ट्यात फुटला पाहिजे. शाबास. हार तिच्या मारे. फेकून कशाला फेकतोयस? अरे फेकून का दिला? ते नारळ आणि इकडं. ते घाबरूनच गेला बघा ते. हे बघा, अजून काय पडले बघ खाली तिथं. हे बघ, आयुष इकडं बघ. हे बघ इथं. हे बघ, हे लाल रिबन निघालेली आहे, रिबन. आणि हिरवी बांगडी निघालेली आहे. 100% बाईचंच आहे काहीतरी मागे लागलं. 100% बांगडी आणि रिबन आहे, म्हणजे मागच्या पूर्वजन्मीची बाई तुझ्या मागे लागलेली आहे. पण काय काळजी करू नकोस, तू अजिबात घाबरू नकोस. मी इथं आहे. जे काही नारळात निघालेलं आहे तुझ्या मागे लागलेल्या 7.5 मी दाखवून दिलेल्या आहे. पण या लंगराच्या आधारे आता ती मी काढणार आहे. पैलवान इकडे लक्ष द्यायचंय. हा, आता ही डोक्यावर ठेवतो. पुढे जरा, पुढे असा बघा मांत्रिक तांत्रिक कसं करतात. आता या ठिकाणी पॉवरफुल मंत्र म्हणणार आहे. डोळे झाक आयुष, घाबरू नकोस. तुझं डोकं आता जड 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 होणार आहे. डोकं जड होणार आहे. डोकं जड होणार आहे. रागाने माझ्याकडे बघू नकोस. दात अजिबात काढू नकोस. तुझ्या कल्याणासाठी मी बोलवलेलं आहे तुला. मला सांग हे काय आहे? अरे हे काय म्हणलं तर पोट आहे म्हणते. बर हे काय बालका? कपाळात मेंदू असतो काय? काय हे कपाळ आहे आणि वरचं काय आहे? डोकं. असू दे, काय काळजी करू नकोस. तुझा काही दोष नाही. तुझ्या मागे लागलेल्या 7.5 मुळे असं होतंय. काय काळजी करू नकोस. आता पॉवरफुल मंत्र म्हणणार आहे. हे दुखतं का कधी कधी? पोट दुखतं कधी? दुखतं म्हणतंय. मला माहित होतं याचं पोट दुखत असणार कधी कधी. हा, डोकं दुखतं? हो, डोकं पण दुखतं. चल आता तुझं डोकं जड होणार आहे. जड होणार आहे. जड होणार आहे. जड होणार आहे. डोकं जड होणार आहे. डोकं जड होणार आहे. डोकं जड होणार आहे. डोकं दगडासारखं जड होणार आहे. मंत्र असा आहे. यार तिक्कानात माशी कुडकुडते. चल. काय कळलं का तुला? काय कळलं का? अरे कळू नये म्हणूनच मंत्र असतात. तुला कळलं असतं तर मग काय का? हा, आता मंत्र असा आहे. छो करू. तुझ्या पोटात दुखते त्याला मी काय करू? चाल, जगलास तर माझं नाव झालं, गेलास तर भूतान नेलं त्याला मी काय करू? चल बाहेर. असं कोण म्हणतं? मांत्रिक तांत्रिक देवऋषी आणि लंगार एका क्षणार्धात बाहेर येणार आहे. चल बाहेर. हे बघ, हे बाहेर आलेलं आहे. जे दोन्ही पैलवानांना निघाल नाही. आयुष जरा हलका हलका वाटतंय का? आता बरं वाटतंय ना? शाबास रे पठ्या. तुझ्या मागची 7.5 गेलेले आहे. बस जागेवर जाऊन.
तुझ्या जीवाची सगळीच घेतली आम्ही. मित्रांनो, अशा प्रकारचं पॉवरफुल संविधान तुमच्या आमच्या हातात दिल्यानंतर आतापर्यंत ज्यांना विषमतेच्या पोषक भूमीवर आपलं जीवन फुलवायची संधी लाभलेली होती ती गप्प बसतील काय? मुळीच नाही. म्हणून कवी पुढच्या चरणामध्ये इशारा देतोय. संविधानाच्या लागून पाठी हिसकून घेतील आधार काठी, हिसकून घेतील आधार काठी. जबाबदारी आता तुझी रे मोठी संविधानाच्या बचावासाठी. गटातटाचे तोडून बंधन हो, गटातटाचे तोडून बंधन गाजव तूरण भूमी, अरे गाजव तूरण भूमी. भीमरायानं तुझ्या जीवाची सगळीच घेतली आम्ही, आता सगळीच घेतली आम्ही. आता तो त्याच्यावर झोपतोय, त्याला कुठलीही इजा होत नाही. अनेक जत्रा यात्रांच्या मध्ये, कुंभमेळ्यामध्ये अशा प्रकारचा चमत्कार करून दाखवला जातो. याच्या मागे कुठलीही दैवी शक्ती नाही. बघा, तुमच्यातलाच एक ठोकरसाठी जोरदार टाळ्या. शाबास शाबास. उठ, तुला चालायचंय का? काही चालून दाखवते आता. शाबास. गडबड करू नको, गडबड करू नको. शाबास. सावकाश सावकाश. शाबास. जोरदार टाळ्या उद्या यांच्यासाठी.